पडली मित्रांनो. आप सब कर. तिसरी ऑर्डर बघा मित्रांनो किती भारी आली आहे बघा. पहिली ऑर्डर आली. आता बघू पुढे सांगतो तुम्हाला. गणेश बाबा नगर दाखवत आहे पण. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. अचानक भयानक परत ब्लॉग येतोय कारण आज मला इंटर्नवाल्याने सुट्टी दिली. टॉवर मॅनेजरचा म्हणजे आधी 2 दिवस मस्त गेलो होतो जॉबवर वगैरे, आणि आज तिसऱ्या दिवशी म्हणे भोसले तू सुट्टी घेऊन टाक. म्हटलं ठीक आहे सर. म्हटलं आज जे दिवसभरात काय करणार आहे ते वगैरे फलाना ढिंपलाना आपल्या हिस्से नॉर्मली याचं नाव घे त्याचं नाव घे, याची मजा घे त्याची मजा घे, तेच असणार आहे या ब्लॉगमध्ये. सध्या तर मस्त पहिले सकाळी उठलो आहे, 8:30च झाले. काही घेणार जाऊ द्या आता. मस्त आता जिम वगैरेला जाऊन येतो. मग राहुल येतो आहे, राहुलसोबत जिम वगैरे मारून त्याला वाटतं कटिंग पण करायची. कटिंग बिटिंग करून काही परत म्हणे डिमांडमध्ये पण जायचं. म्हटलं ठीक आहे, तुला काय घ्यायचं असेल डिमांडमध्ये. हो, डिमांडमध्ये पण जाऊन येतो मस्त. मग तिकडून आल्यावर आंघोळ बिंगोळ करून पहिला जिमचं सोयाबीन राईस बनवणार आहे मित्रांनो. आज सोयाबीन राईस बघतो, म्हणजे बनवतोच मी. मस्त कांदा बिंदा आपण मस्त राजचिकमध्ये ते बी खाऊन आंघोळ बिंगोळला जाऊन बघू. मग दिवसभरात बघतो आमल्याला बिमल्याला फोन लावून, नाही तर सागरभाई पण आले परत नाशिकला. बघू आता तुम्हाला दाखवतो मी ब्लॉगमध्ये दिवसभरात काय होतं ते. यांगा काय म्हणतो कोणाला दाखवायला तू. करण्याची इतकी मारली ना मी आज लेग्सला, चालता येत नाही भाई. कसं येतंय बघा आता. गाणं मारले माझ्या राहुलने. काय सुपर सेट मारला माहिती का? सुपर सेट येतो ते पूर्ण पायावर 3 सुपर सेट मारले. 3 पार्टनर पण असा भेटला ना भाऊ. ठीक आहे, माझ्या बॉडीसाठी तो हे करतोय ना पाहिजे तरच बॉडी बनते, नाही तर नाही बनत. राहुलची कटिंग वगैरे झाली आहे आणि डीमार्टमध्ये आलो आहे सध्या. कटिंग बघा एकदा. एकदम बुलेट कट मारलाय. मग कोणता कोणता MU बुलेट बुलेट नाही, बुलेट मुलेट मुलेट कट मारला मित्रांनो. इथं आहे ना कॅमेरा वगैरे अलाउड नाही, तरी पण मला जेवढं जमलं तेवढं मी कॅप्चर करतो. आणि परफ्यूम वगैरे बघणं चालू आहे सध्या. आता शॉपिंग वगैरे झाली आहे. हे 2 फेसवॉश तर माझेच आहे. शर्ट राहुलने घेतला आहे, तांदूळ पण त्यानेच घेतले. परफ्यूम स्पार्क ॲव्हेन्यू आपण त्यानेच घेतला आहे. आणि हे इंग्लिशमध्ये म्हणता हनी, हे पण त्यानेच घेतलं आहे. घरी वगैरे पोचलो आहे मित्रांनो. आता मस्त सोयाबीन राईस बनवतो नाही का. हे बघा सोयाबीन ना बॉईल झालेच आता. आणि आता कांदा वगैरे कोथिंबीर वगैरे थोडे कापून घेतो. डोळ्यात चाललंय डोळ्यात. कांदा वगैरे रेडी, कोथिंबीर पण आणि परत सोयाबीन पण. मसाला पण टाकून घेतो. झणझणीत आपला सोयाबीन राईस तयार झाला आहे मित्रांनो. आणि त्याच्यासोबत थोडंसं दही. क्वालिटीमध्ये झालं एकदम क्वालिटीमध्ये. थोडं चिल होऊन घेतो नाही का, म्हणजे चिल म्हणजे आंघोळ बिंघोळ करून घेतो आता. मित्रांनो, आपण जे डीमार्टमधून फेसवॉश घेतलं ना, फेसवॉश आपण याला ट्राय करून बघून नाही का, बघू याचं काय जादू आहे की नाही, माझ्या चेहऱ्याला फरक पडतो का नाही फरक पडला ना ते डीमार्टवाला तोडून टाकतो ना. आंघोळ वगैरे झाली आहे मित्रांनो. आता फक्त आमल्याच्या याची वाट बाकी आहे. आणि एखाद्या वेळेस दादू पण राहील. तो बोलला आहे की मी त्याला फोन केला होता मी, तर तो म्हणे ठीक आहे जमलं तर म्हणा.
ठीक आहे म्हटलं. पण मी तर बघू आता, आमल्या जर आला, आमल्याला म्हणतोय थांब म्हणे थोडा वेळ टाईम लागेल असं तसं म्हणतोय. बघू आता तो कधी येतो आणि कधी नाही. जो आमल्या आला काही ना काही तर कांड होईलच. तो असल्यावर म्हणजे काहीतरी होतं, मला समजेलच तो आल्यावर. फायनली काही आमल्या आलेला आहे. बोल आमल्या, काय करायचं आता? मामाचं अकाउंट आहे एक आमचं पोर्टरचं, ते घेऊ हे बघा. डायरेक्ट ऑर्डर मारू. तिघांचा आहे ना ऑर्डर मारायचा प्लॅन चालू आहे मित्रांनो. कारण की दिवसभर आम्हाला इतकं बोर होतं ना. कारण की आम्ही तिघंच जण आहे. बाकीचे आमचे जे मित्र आहे ना ते सगळे जॉबवर गेले, तर आम्ही तिघंच जण आहे. आता बघू आता आहे ना मामाच्या ऑर्डरच्या मस्त ऑर्डर बिर्डर मारतो, बघतो नाही का, दाखवतो तुम्हाला. पहिली ऑर्डरची वाट बघतोय मित्रांनो. 10 मिनटं झाले, अजून ऑर्डर काही पडली नाही. जशी ऑर्डर पडली ना तर तुम्हाला सांगतो थांबा. आली मित्रांनो, एक ऑर्डर आली, पहिली ऑर्डर आली मस्तपैकी. उचल आमल्या आला. हा कन्फर्म झाली आता. पहिली ऑर्डर आली, पहिली ऑर्डर. आता बघू कुठे आहे, सांगतो तुम्हाला. गणेश बाबा नगर दाखवत आहे पण गणेश बाबा नगर माहित नाही आम्हाला, इथं मॅप आहे. माहीत नाही बरं का, मॅपवर जायचं आता. तर बघा गणेश बाबा. आता पहिली ऑर्डर मारतो आता, चला. पहिली ऑर्डर भेटली आहे मित्रांनो कॉलेज रोडपासनं. आणि कॉलेज रोड ते अशोका मार्ग डायरेक्ट 7 किलोमीटर फेकलं आहे कॉलेज रोडपासनं. आता चला मी देऊन येतो. मित्रांनो पहिली ऑर्डर कंप्लीट झालेला आहे. आता दुसरी ऑर्डर कधी पडते ते बघतो आता. पडली मित्रांनो. आपसाप कर. घेतली वाटतं ना. घेतली. दुसरी ऑर्डर उचलली आहे मित्रांनो. आता अमोल जाईल मस्त अपार्टमेंटमध्ये आणि घेऊन येईल. कॉल लावला आता. आणि अमोलला का बरं एकटं पाठवतो माहिती का तुम्हाला? याचं रिझन आहे शेवटी सांगेल मी. शेवटी काहीतरी आहे विषय म्हणून तो एकटंच पाठवतो. आम्ही नाही जाते, मी आणि सागरने जाते. तुम्हाला याचं रिझन शेवटच्या व्हिडिओला नंतर सांगतो. तिसरी ऑर्डर घ्यायला आलो आहे मित्रांनो. अमोल केला आहे मध्ये. तिसरी ऑर्डर बघा मित्रांनो किती भारी आली आहे बघा. हे बघा मित्रांनो, आज एवढे छापले आम्ही पोर्टरमध्ये, बघा तुम्ही. फायनली गाईज दिवस संपला, रात्र सुरू. आमला गेलाय घरी, सागर पण रूमवर गेलाय मस्तपैकी. आता जेवण वगैरे झालं आहे माझं. आता म्हटलं ब्लॉग एंड करायची वेळ आली. दिवसभरात आम्ही इतके पोर्टरचे ऑर्डर केले आहे. इतकं 7-8 किलोमीटर फिरलो आम्ही. इतकं थकलो बापरे बाप. डायरेक्ट ताण झाला होता बाई. कधी कंप्लीट होता. आम्ही दिवसभरात तुम्हाला सांगू का, म्हणजे दिवसभरात नाही सांगू शकत, आम्ही 4 ते 8 वाजेपर्यंत मारत होतो. आमचे किती 8 ऑर्डर झाले कंप्लीट. जवळजवळ आम्ही ना किती माहिती का 600 का 700 रुपये काढले. एवढे आज कमवले आम्ही तिघांनी मिळून. म्हणजे आमचे जे मामाचे आय डी वगैरे होते ना त्या आय डीवरनं. कधी आम्ही याच्या आधी फर्स्ट टाईम ट्राय करत होतो ते पोर्टर कसं मारतात ते. त्या अमोलला त्याचं पण थोडं नॉलेज वगैरे आहे म्हणून त्याच्यासोबत त्याला आहे म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे नाही का. पण केलं भाऊ, इतकी मजा आली ना भाऊ. नुसतं इकडं जाय तिकडं जाय. भारी वाटत होतं पण एकदम भारी मित्रांनो. आणि हां मी तुम्हाला जे बोललो ना, म्हटलं आम्ही एकालाच कावर पाठवायचो की आम्ही तिघं सोबत कावर ऑर्डर घ्यायला जात नाही की ऑर्डर द्यायला जात नाही. त्याचं एक कारण आहे मित्रांनो. का बरं सांगू का मित्रांनो? कारण की आता जो अमोलकडे जी आय डी होती ना मामाची, ते कमीत कमीत आहे ना, तर आम्ही समजा म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की आम्ही तिघंजण गेलो ना, मग जी ऑर्डर घ्यायची आहे ना तो ऑर्डर देणार पण असं म्हणजे घाबरून जातो यार. एका पोर्टर म्हणजे एका याच्यामध्ये 3 जणांसोबत काय म्हणजे त्यांना असं गडबड वाटतं नाही का. त्याच्यामुळे आहे ना आम्ही ना एक तर अमोलच जायचा, नाही तर सागरच जायचा, नाही तर मीच जायचो.
असं एक एक करून जायचो. कारण की आम्ही 3 जण सोबत गेलो, मग त्यांना पण थोडं विचित्र वाटतं ना, की यार काही यांनी स्कीम वगैरे नकोच करायला. त्याच्यामुळे म्हटलं आम्हाला तूच जाय, नाही तर सागरच जायचं कधी कधी. मी पण गेलो एकदा दोनदा, पण भारी होतं मित्रांनो, खरंच एकदम भारी होतं. एक दिवस म्हटलं एकदम भारी, एकदम फिरलो बिरलो मस्त. बस एवढंच म्हणायचं होतं. आणि हा गाईज, तुम्हाला हा जर डिलिव्हरी बॉयज 3 डेज हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आणि तुमच्या जेवढे पण मित्र आहेत त्यांना शेअर करा. एवढंच म्हणतो मित्रांनो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.